Welcome to Niti IAS, an institution for UPSC or MPSC studies. हॅलो ॲस्परंट्स, तर स्वागत आहे नीती आय एसमध्ये. माझं नाव अकबर आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स ही फील्ड चूज केल्याबद्दल. कारण की या फील्डमध्ये येणंच एक मोठे गट्स लागतात. कारण की कुणीही UPSC किंवा MPSC म्हणजे ठरवलं तरी ते विचार करूनही घाबरतात. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या ओरिएंटेशन लेक्चरला. अँथ्रोपॉलॉजीच्या बाबतीत सगळं हे पूर्ण लेक्चर असणार की सोर्सेस काय असायला पाहिजे, आणि मी डिटेलमध्ये केलेत सोर्सेस, तर ते पण आपण पाहूया. आणि त्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का, मराठीला काही अल्टरनेटिव्ह आहेत का, तर ते पण पाहूया आपण. तर ठीक आहे, पहिले तर सर्वात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन जे की सांगितलं आहे. आता माझ्याबद्दल थोडीशी हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सर्वात ठीक आहे, तुम्ही आलात ते बरोबरच आहे. तुम्ही येणं खूप गरजेचंच असतं. ठीक आहे, आला, पण फक्त तुम्हाला तुमच्या नावापुढं ते 3 अक्षरं पाहिजेत का, DYSP किंवा जे पण असतील IAS IPS, पण त्याच्यासाठी आलात का वेगळे काही बेनिफिट्स आहेत तुमचे, किंवा काही वेगळा मोटिव्ह असतो मॉनिटरी टर्म्समध्ये, किंवा मग दुसऱ्याला दाखवायचा की किंवा शेजारचा पोरगा झाला किंवा तुमच्या गावातला पोरगा झाला, तर ते हेतू असेल तर ते शॉर्ट टर्म हेतू असतं. ठीक आहे, इंटरनल मोटिवेशन जे असतं ना ते खूप गरजेचं आहे या फील्डमध्ये. ही एक्झाम मॅरेथॉन आहे, हे स्प्रिंट नाही आहे की 100 मीटर पळालं की झालं. हे ऑलमोस्ट एका वर्षाची एक्झाम असती. 1 वर्ष तर एक्झाम व्हायला लागतात, आणि त्याच्यात 1 वर्ष लागतो एक्झाम द्यायला. तर किमान 2 वर्ष लागतात एक अटेम्प्ट द्यायला. तर समजू शकता तुमची मेंटल स्टेबिलिटी किती गरजेची आहे यामध्ये. तर हे जर क्लिअर असेल तुमचं, हे खूप गरजेचं आहे. हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. वाय जर क्लिअर असेल, आता बघा एक स्टोरी सांगतो तुम्हाला. तसं बऱ्यापैकी माहिती असेल, जे वाघ असतो म्हणजे लायन जे असतो, किंवा चीता पकडा, चीता बेटर राहतो. चीता असतो आणि एक हरण असती. ठीक आहे, हरिण म्हणा, हरण म्हणा. तर जास्त वेळ जर पाहायला गेलं तर चीताला हे सापडत नाही. तसं पाहायला गेलं तर हे सगळ्यात फास्टेस्ट ॲनिमल आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. तरी पण ह्याला पकडू नाही शकत जास्त वेळ. म्हणजे बऱ्यापैकी तो पकडू शकतो. मी तर म्हणेल 50-50%. 50% चान्सेस असतात की ह्याला पकडेल, पण 50% चान्सेस हा म्हणजे हा वाचतोय कसा, तर ह्याचं हा जे पळतोय ह्यांच्या मागं त्याची ते नीड आहे. ठीक आहे, नीड म्हणजे काय की गरज आहे बाबा, भूक लागली आहे, फक्त भुकेसाठी मेन कारण आहे. पण ह्याची काय नीड आहे, ह्याची नीड नाही आहे, ह्याचे ते लाईफ आहे. जर तो नाही पळाला तर हे जाऊ शकतं. तर ह्याचा मोटिव्ह आहे किंवा जे पर्पज आहे ते खूप स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू दिस. म्हणून तुमची ही नीड नसायला पाहिजे, हे पर्पज असायला पाहिजे. तेव्हाच कुठेतरी हे क्लिअर करू शकतात. नाही तर मग या फील्डमध्ये मी तर क्लिअर कट सांगेल, नकाच येऊ. जर दुसऱ्यांचा पाहून येत असेल किंवा ते काय म्हणतात IASचे एंट्री व्हिडिओज बघणार, मग त्याला प्रभावित होऊन त्याला बॅकग्राऊंड म्युझिक लावलं आणि ते होतं, तसं थोडे दिवसच चांगलं वाटतं, नंतर काय वाटत नाही. ठीक आहे, हे नंतरचा भाग आहे. पण पहिले प्रशासनमध्ये जायचं असेल तर हे खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे, मग माझ्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया की माझी थोडी इंट्रो पाहूया आता. तर माझं नाव अकबर आहे. मी BSc केमिस्ट्री केलं आहे पुणे कॉलेजमध्येच. UPSC मेन्स पण दिली आहे मी. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. ऑफलाईनला तर नाही, पण ऑनलाईन तर आहेत, भरपूर आहे. आणि मी सर्टिफाईड ट्रेनर पण आहे. जर तुम्हाला डाएट प्लॅन वगैरे, एक्सरसाइज कशी करावी, काय करावी, तर ते पाहिजे असेल तर ते पण सांगा, ते पण करू शकतो. पण त्याचे चार्जेस लागतील, फुकट नसणार काही. नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड. जर फ्री भेटत असेल तर तुम्हीच ते प्रोडक्ट असणार. आता तुम्हाला जे फ्री भेटतं आहे, जसं की फेसबुक झालं है ना, इंस्टा झालं, ट्विटर, अजून जे पण फ्री भेटते तुम्हाला, ते तुम्ही प्रोडक्ट आहेत. तुम्ही असं नका समजू की हे फ्रीली कसं काय भेटतंय. तर हे सगळे मार्केटिंगवाले एजंट्स आहेत बऱ्यापैकी, जर पाहायला गेलं तर. मार्केटिंग आहे किंवा एंगेजिंग आहेत, त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो, ॲड्स रन करतात त्याच्यावर, मग त्यांचा रेव्हेन्यू वेगळा असतोय. तर तुम्ही प्रोडक्ट आहात ते लक्षात घ्या. आणि तुम्ही जर यावर टाईम वेस्ट करत असाल आत्ताही, तर त्याला एक मोठं कारण आहे. एकतर तुमचा टाईम चालला आहे, सगळ्यात मेन तर हेच आहे, प्लस तुमचं एज पण चाललं आहे यामध्ये. म्हणजे ह्याला कोरिलेटिंगच फॅक्टर आहे ते. जर इकडं असाल तुम्ही, आणि अजून एक प्रॉब्लेमॅटिक आहे तो माहिती आहे का याचा उपयोग करून, ब्रेन रॉट म्हणून आता नवीन आलं आहे बघा. ब्रेन रॉट काय आहे, तुमचं जे ब्रेन आहे ना ते युटिलाइज नाही करत आहे बरोबर, किंवा जे
क्षमता असते आपल्या थिंकिंगची किंवा अंडरस्टँडिंगची ती खूप कमी होत चालली. तुम्ही पाहिलं असेल जे लहान लहान पोरं असतात त्यांना खूप राग यायला लागला आता. त्यांच्या हातातून मोबाईल काढून बघा तुम्ही. मोबाईल जरी काढून ठेवला बघा त्यांचं तांडव कसं मस्त होते. तुम्ही काय नाही करू शकणार. आणि उलटं ते बाहेरच्या देशात तर ते एकदम उलटं वगैरे सगळं माऱ्यापर्यंत गेलेत. पण ठीक आहे असो. पर्पज क्लिअर असायला पाहिजे. आणि आता पाहूया आपण एन्थ्रोपॉलॉजी काय आहे. तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील की हे का निवडावा, पेपर का निवडावा. तर तुम्ही लिंक खाली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, किंवा तुम्ही नीती या चॅनलवरती पण पाहू शकता की एन्थ्रोपॉलॉजी का निवडावा. त्याच्याबद्दल मी नाही सांगणार आहे. आता आपण पूर्ण डिस्कस करूया की ह्याचे जे आता ऑप्शनल फक्त एकच आहे का. तसं पाहायला गेलं तर 26 ऑप्शन आहेत. तुम्हाला ऑप्शन जर निवडायचं असेल, ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय म्हणतात, तर तसं पाहायला गेलं तर 2 पेपर असतात याचे. पेपर 1 एक असतो आणि पेपर 2 एक असतो. आणि हा पेपर कुठवा असतो तर 8वा आणि एक 9वा असतो. म्हणजे 9 पेपर तुम्हाला टोटल सोडवायचे आहेत मेन्सला. मेन्सचं जर थोडंसं एक इन ब्रीफ सांगायचं झालं तर तुम्हाला 9 पेपर्स आहेत. त्यातले 2 रिजनल पेपर्स आहेत किंवा लँग्वेज बोलू शकता, 4 GSचे आहेत, 1 एसे आहे आणि 2 ऑप्शनल आहेत. हे टोटल करा, हेच येऊन जाईल. तर एवढं सगळं करायचं आहे तुम्हाला. त्यापैकी जे 2 पेपर आहेत ऑप्शनलचे तर ते 8वे आणि 9वे आहेत, वैकल्पिक विषय आहेत. आणि हे तर 2 क्वालिफाईंग नेचरचे आहेत. 25% तुम्हाला स्कोर करायचं आहे यामध्ये. ठीक आहे, हे तर बऱ्यापैकी सर्व लोकांना माहिती आहे. इथं मानवशास्त्र आहे. आता जे पेपर असतो ते कसा दिसतो, कसा असतो, पॅटर्न कसा असतो, म्हणजे क्वेश्चन पेपरची शैली कशी असते ते पाहूया आता आपण. आता पहा, पेपर तुमच्या जेव्हा हातात येईल ना तेव्हा असे काही ना काहीतरी इन्स्ट्रक्शन्स असतील. आता जर पाहायला गेलं तर ऑप्शनल पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण सिमिलर असणार. अँथ्रोसाठी मी बोलतोय आता सध्या तरी. बाकीचे पण आहेत इथं, ते वाचून घेऊ शकता. प्रत्येकाचा वेगवेगळा पॅटर्न आहे. पण दोन्ही पेपरला अँथ्रोपॉलॉजीच्या पेपर 1 आणि पेपर 2 असा क्वेश्चन पेपर सेट असणार आहे. म्हणजे काय, 10 मार्काचे प्रश्न विचारलेत, 20 मार्काचे प्रश्न विचारलेत. यामध्ये कुठेही 15 मार्काचे प्रश्न नाही आहेत. आता लोक खूप विचारतात की 50-50 मार्काला प्रश्न असतो का. हो, 50 मार्काला असतो, पण त्यात 3 सब पार्ट्स असतात. कसं करतात, 20-20-10. ठीक आहे, 20-20-10. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन 1 जे असतो आणि क्वेश्चन जे 5 असतो. आता या जे 2 क्वेश्चन्स आहेत ते कंपल्सरी आहेत, ते तुम्हाला सोडवावेच लागतात. आणि ऑप्शनलमध्ये फक्त एवढंच ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला ऑप्शन भेटतात. ऑप्शनलमध्ये ऑप्शन्स असतात. म्हणजे काय, आता इथं 8 प्रश्न आहेत ना, तर तुम्हाला टोटल 5 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यातले तर 2 यामध्येच आहेत. राहिले किती, 3. तर 3 तुम्हाला दोन्ही सेक्शनमध्ये पण चूज करायचं. म्हणजे असं नाही करू शकतात की तुम्ही 2, 3, 4 सोडवले आणि 1 आणि 5 सोडवलं. कन्सिडर नाही करणार ते. तुम्हाला दोन्ही सेक्शनमधनं एक सोडवावंच लागेल. म्हणजे आता समजा क्वेश्चन 2 सोडवला, क्वेश्चन 5 सोडवला, नाही तर क्वेश्चन 4 सोडवला, हे चालेल. ठीक आहे, बऱ्यापैकी कळून गेलं असेल तुम्हाला. हे वर्ड लिमिट पण आहे यामध्ये, ते प्रिस्क्राईब केली गेली. जसं की अगोदर पण सांगितलं, 100 मार्काला 150 आहेत, ऑलमोस्ट 150 शब्द आहेत. 20 मार्काला ऑलमोस्ट 250 वर्ड्स आहेत. 250 to 300 चालतं तेवढं. 3 पानं देतात तुम्हाला ब्लँक. तर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, चला पुढे मग जाऊया. हे दुसऱ्या सब्जेक्टचे आहेत बघा. यामध्ये 15 मार्काचा इन्क्लूड केले त्यांनी. म्हणजे आपलं 20-20-10 होतं, तर इथं यांनी काय केलं, 20-15 आणि 15 केले. तर माझ्या मते तर 20-10-10 बरं वाटतं. 20-20-10, कारण की लिहायचं तर मोठंच लिहा, नाही तर छोटं लिहा. कशाला एवढं 15 आणि 20, म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर लाईन्सला झालं. इथं 250 नाही, इथं तर 300 लिहायचं लागेल. तर 300 शब्दाच्या आसपास लिहायला लागेल. इथं 250च्या आसपास. पण असो, कसंही चालेल. ते जरी असतं तरी काही प्रॉब्लेम नसता झाला. मग आता सगळ्यात मेन पॉईंटकडे येऊया. रिसोर्सेस काय अवेलेबल असतील आपल्याकडे. तर सध्या तरी मार्केटमध्ये जे UPSC करणारे आहेत तर त्यांना थोडंसं ॲडव्हान्टेज बोलू शकतो मी, की जे मेन्स करतात आहे त्यांना थोडाफार ॲडव्हान्टेज असतो. कारण की इंग्लिशमध्ये तर सोर्सेस भरपूर आहेत. भरपूर म्हणजे तुम्हाला आता कळूनच जाईल पुढच्या स्लाईड्समध्ये की किती काय काय आहे. आता मराठीमध्ये जे आता झालं आहे आपलं, MPSCने केलं आहे कॉपी पेस्ट, तर त्याला ऑथेंटिकेट पण बोलू शकता, किंवा आत्ता तरी रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. तर त्याला काय पर्याय आहे का, तर ते पण पाहूया आपण आता पुढे. आता एक एक पेपर वाईज मी, आणि त्यात पण प्रत्येक सेगमेंट वाईज मी केलेत डिवाइड.
आता जे पेपर 1 आहे त्यामध्ये 4 सेगमेंट आहेत. पहिला येतो सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, म्हणजे त्यामध्ये काय काय फोकस असतो, किनशिप, मॅरेज, फॅमिली, रिलीजन, इकॉनॉमिक, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, सोशल कंट्रोल, म्हणजे सामाजिक जे तथ्य असतात. किनशिप म्हणजे काय, किन म्हणजे काय, रिलेटिव्स. मॅरेज तर माहीतच आहे तुम्हाला, दुःखद बरी कहाणी आहे. फॅमिली पण माहिती आहे, आपला कुटुंब वगैरे. रिलीजन पण बऱ्यापैकी माहिती असेल. म्हणजे जे सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत तुम्हाला कुठले बुक्स वापरायचे असतील, इंग्लिशच्या बद्दलच सांगाल मी आता, कारण की मराठीमध्ये तर काय अवेलेबलच नाही आहे. तर जे, आणि जर तुम्हाला सुरुवात करायची असेल इंग्लिशवाल्यांना, तर इथनं सुरुवात करा. आणि किमान 4 ते 5 महिने लागतात. ठीक आहे, शॉर्ट म्हणून एवढं पण शॉर्ट नाही आहे. 3 महिन्याचा. आणि तुम्हाला वाटत असेल की प्रिलिम नंतर बघू, नाही जमणार, कारण की खूप डिफिकल्ट जातं. एकतर तुम्हाला ते 9 म्हणजे 7 पेपर तर प्रिपेअर करायचेच आहेत, प्लस हे 2 ऑप्शनल. तुम्हाला किती काय करायचं प्रिपेअर मग समजून घ्या. म्हणून बिफोर अँड ॲटलिस्ट पेपर 1 तरी क्लिअर करा. पेपर 1 जरी आपल्या हातात असला ना, पेपर 2 मॅनेजेबल आहे 3 महिन्यात. आणि पेपर 1च सगळ्यात मोठा आहे, लेंदी आहे. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट जनरेट करायचं असेल किंवा पुढच्या वर्षी जर एक्झाम द्यायची असेल, तर या पुस्तकापासून सुरुवात करू शकता, तुम्हाला इंटरेस्ट जनरेट होईल. ठीक आहे, एम्बर आहे कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, त्यामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर येतो मजुमदार आणि मदन यांचं पुस्तक आहे अन इंट्रोडक्शन टू सोशल अँथ्रोपॉलॉजी, ते पण एक आहे. आणि विवेक भस्मे सरांचं पण पुस्तक आहे अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाईड. आय गेस हे मराठीमध्ये आहे, पण आता ते बघायला लागेल. त्यानंतर जे टॉपरचे नोट्स असतात, तर त्याचं तुम्ही ॲप्लिकेशन करा. काही पोरं काय करतात, तेच कॉपी पेस्ट करतात. आणि बऱ्यापैकी जे सर्वांचे जे कॉपीज असतात UPSCमध्ये तरी, तर ऑलमोस्ट सिमिलर लाईन्सवर असतात. जे टॉपरचे नोट्स असतात तेच कॉपी पेस्ट मारतात. त्यांचं काही इनोव्हेशन नाही आणत ते, त्यांना वाटतं तेच भरपूर आहे. यांनी 300 मार्क मारलेत, 323 आहेत काहीतरी यांना, निधी पाय मॅमना 323 का 324 आहेत 500 पैकी. त्यांना वाटतं यांनी एवढे पडलेत तर आपल्याला पण एवढे पडतील, नाही पडत. कारण की सगळे ॲडव्हान्स झालेले असतात, सगळे जे टॉपर नोट्स आहेत तेच वाचतात. तर तिथं कसं डिफरन्शिएट करता येईल ते पण पाहायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर इग्नू किंवा ई ज्ञानकोश यांचे PDFs असतात, ब्लॉक वाईज त्यांनी केले. म्हणजे आता फॅमिलीवरती त्यांनी ब्लॉक केला आहे, मग रिलीजनवरती केला आहे, आय गेस दोन्ही पण कंबाईन केलेत, किनशिपवर पण केला आहे, मॅरेजवर पण केला आहे. तर प्रत्येकावर ब्लॉक केलेत, ते पण वाचायला लागेल तुम्हाला. इंडिव्हिज्युअल ब्लॉक्स आहेत, युनिट वाईज. ठीक आहे, सोसायटी अँड कल्चरसाठी स्पेशली त्यांनी खूप छान केले. आणि टॉपर नोट तर आहेत. जे स्ट्रक्चर वगैरे, आन्सरचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आता कुठलाही प्रश्न विचारला किनशिपवरती किंवा रिलीजनवरती, फॅमिलीवरती समजा हाऊस होल्ड विचारलं, तर ह्याच्यावर तुम्ही कसं लिहायला पाहिजे. आता 10 मार्काला विचारलं तर कसं लिहायला पाहिजे, तर आता 15-20 मार्काला, तर 20 मार्काला तर एवढं एकालाच नाही विचारणार, ते काहीतरी कंबाईन करतील, थेरीज वगैरे, अप्रोच कशी असावी, काय असावी, तर ते स्ट्रक्चर कसं असावं, इंट्रोडक्शन कशी असावी, बॉडी कशी असावी, कन्क्लुजन कसं असावं, ते टॉपर नोट्सपासून तुम्हाला घ्यायचं आहे. फ्लो चार्ट्स वगैरे, डायग्राम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि एक्झाम्पल्स, सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स येतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया फिजिकल अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे काय, बायोलॉजिकल. जसं की ह्युमनचं इव्हॉल्युशन, जे डार्विनचे थेरीज आहेत, इव्हॉल्व कसं झालं आहे, मग ते एप्स आले वगैरे, खूप सारे. प्रायमॅटॉलॉजी म्हणजे एप्सचं स्टडी आहे त्यात. मग जेनेटिक्स आहे, रेस आहे, व्हेरिएशन आहे, ब्लड ग्रुप आहे, अँथ्रोपोमेट्री आहे. तर त्याला काय पुस्तक आहेत, तर सगळ्यात म्हणजे जे कोर रेफरन्स जे घेतो, म्हणजे जर बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी एकाच पुस्तकातनं करायचं असेल तर एक आहे पीनाथ, पण हे 800-900 पानांचं पुस्तक आहे. पण एवढं करायची गरज आहे का, नाही. जे आपल्या सिलेबसमध्ये जेवढे पण पॉईंट मेन्शन आहेत त्याला पकडूनच करायचं आपल्याला. आपल्याला एकदम तज्ज्ञ नाही व्हायचं आहे यामध्ये. तज्ज्ञ व्हायचं आहे पण ते दाखवायचं फक्त, स्वतः नाही व्हायचं आहे. ते नंतर अधिकारी झाल्यानंतर तुम्ही होऊ शकता. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाईड आहे, त्यामध्ये पण आहेत. जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी हे छान पुस्तक आहे, जे इंग्लिशमध्ये करणार आहेत त्यांना. त्यानंतर जे नारायण अमित सर आहेत, आय गेस ऑल इंडिया रँक 70 आहे काहीतरी त्यांचा UPSCमध्ये, IASच आहे ते पण. त्यांचे पण नोट्स जे आहेत, डायग्राम्स अँड नोट्स, ते पण छान आहेत, ते पण तुम्ही रेफर करू शकतात. सिम्प्लिफाईड नोट्स पण केलेत. आणि इव्हन इग्नू आणि ई ज्ञानकोश, बघा इग्नू आणि ई ज्ञानकोश हे कॉमनच असणार बऱ्यापैकी. जे पण तुम्हाला टॉपिक दिसतात आहे ना, ते इग्नू आणि ई ज्ञानकोशमध्ये तुम्हाला सापडून जातीलच. बायोलॉजिकल घ्या, अँथ्रोपॉलॉजिकल घ्या, सोशो कल्चरल घ्या, आर्किओलॉजिकल घ्या, सगळे तुम्हाला इथं सापडतील. आणि टॉपर नोट्स पण तुम्हाला कन्सेप्ट्स वगैरे जर काही कळत नसेल तर त्यांनी खूप सिम्प्लिफाईड पद्धतीने ते सोडवले आहेत. आता आपण पुढे जाऊया. काय आहे आर्किओलॉजिकल, हा सगळ्यात स्कोरिंग पार्ट असतो बघा. यामध्ये मार्क कापणं खूप अवघड आहे, कारण की इट्स लाईक मॅथ्स. आता तुम्हाला काही पण विचारलं, समजा आता हरप्पा विचारलं,
हरप्पन आहे ना पेपरमध्ये 1.8मध्ये तुम्ही पाहू शकता ते हरप्पन कल्चर. इवन पेपर 2च्या फर्स्ट पॉईंटमध्येच आहे, ते पण पाहू शकता तुम्ही. हरप्पनवर विचारलं तुम्ही काय काय यामध्ये लिहिणार. एकतर सगळ्यात इम्पॉर्टंट कुठल्याही आर्किओलॉजिकल प्री हिस्टॉरिक काही पण आलं तर डायग्रॅम्स खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा मॅप्स. वर्ल्ड पण मॅप काढायला शिका तुम्ही, प्लस इंडियन मॅप. त्यानंतर त्यांचे साईट्स, त्यांच्या मेन आर्किओलॉजिस्ट, त्याच्या साईटचं काय महत्त्व आहे, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे, आणि या कंटेक्स्टमध्ये काय प्रश्न विचारला आहे, त्याची डिमांड, कोर डिमांड काय आहे, ते ॲड्रेस करून ते पूर्ण जर सोडवला तर तुम्हाला समजा 20 मार्काचा जर प्रश्न असेल तर किमान 15 तरी भेटतीलच. कारण की इथं मार्क कापणं खूप अवघड आहे. आणि म्हणून पोरांना एवढे 300च्या वरती का भेटतात तर हे मेन रिझन आहे. आणि हे थोडेसे डिफिकल्ट साईडला चाललेत आता UPSCमध्ये तरी. तर MPSC जर स्टार्टिंग आहे तर ते जास्त क्रिटिकल नाही करणार. आणि त्यासाठी काय रिसोर्सेस आहेत तर इंडियन प्री हिस्ट्री आहे DK भट्टाचार्य सरांचं. ते सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड आहे, म्हणजे सगळ्यात भारी जर म्हटलं आर्किओलॉजीमध्ये तर हे बेस्ट एक ऑप्शन आहे. त्यानंतर त्यांचंच आहे प्री हिस्टॉरिक आर्किओलॉजी. एक इंडियन प्री हिस्ट्री आहे जी हरप्पा वगैरे जे, आणि एक आर्किओलॉजिकल आहे. ठीक आहे, प्री हिस्टॉरिक आर्किओलॉजी ते पण एक आहे. ते कॉम्प्लिमेंटरी, ह्याच्यासोबतच कॉम्प्लिमेंटरी करू शकता तुम्ही. EPG पाठशालावरती पण काही काही अँथ्रोपॉलॉजीचे मॉड्यूल्स आहेत, ते पण प्री हिस्टॉरिक सेक्शन्समध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इग्नू आणि ज्ञानकोश जसं सांगितलं, आणि टॉपरचे नोट्स, साईट डायग्रॅम्स. आणि हे जर काही रेफरन्स घ्यायचा टॉपरचा, कल्चरल फेजमध्ये काय काय चार्ट्स केलेत त्यांनी, काय काही टूल्सचे पण डायग्रॅम्स आहेत. बघा डायग्रॅम्स तुम्हाला प्लस ॲडव्हान्टेज खूप देणार. जर डायग्रॅम्स काढले नाही या जर क्वेश्चन जर अटेम्प्ट करत असाल तर मग काय अर्थच नाही. सोशो कल्चरलमध्ये एवढं नाही येणार, कारण की प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असेल. जर तुम्ही ज्या थेरीज ज्या मांडलेत ते कितपत सिमिलर मॅच होतात ते त्या कोर डिमांडची, ते सांगणं अवघड आहे. म्हणून तिथं थोडंसं, म्हणजे तिथं पण ॲडव्हान्टेज आहेत, तो तर कोर भाग आहे पूर्ण अँथ्रोपॉलॉजीचा. पण तरी पण मी तर म्हणेल ह्याच्याकडे जास्त तुम्ही म्हणजे हे सगळ्यात तुमचा फेवरेट एरिया असायला पाहिजे, कारण की हा सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे. आता नेक्स्टकडे जाऊया. काय नेक्स्ट लास्ट सांगा बरं. तर थेरीज पार्ट आहे. हा जो पार्ट आहे तो सगळ्यात डिफिकल्ट मानला जातो यामध्ये, आणि थोडासा बोरिंग पण वाटेल तुम्हाला, कारण की हे काय चाललंय ते कळून जाईल कळणार नाही, कारण की हे थोडंसं किचकट बोलू शकतो. आणि सगळ्यात कोर येतो अँथ्रोपॉलॉजीचं जर कोर म्हटले तर थिअरीज पार्ट आहे. आणि यावर जनरली जे बाकीचे मला माहीत नाही, पण खूप क्लासेस ह्याच्यावर ओव्हर फोकस करतात, म्हणजे अतिपेक्षाही अति करतात यावर. तर तेवढी करायची गरज नाही आहे. प्रश्न येतात 2 किंवा 3 प्रश्न तर येतातच यामधनं, आणि जरी नाही आले तर हे कोरिलेट करू शकता तुम्ही कुठे ना कुठे तरी करताना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या मी जे डेमो लेक्चर आहे 2.1 कल्चरमध्ये ते पण तुम्ही पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर त्यामध्ये पण सांगितलं आहे, आत्ताही पण सांगतोय, अँथ्रोपॉलॉजिस्टचे नावं कोट करायला आत्तापासूनच शिका. आणि फक्त जे पेपर 1मध्ये आहेत त्यांचंच पेपर 1मध्ये यूज करणार, पेपर 2चे जे आहेत ते पेपर 2मध्येच करायचे असे नाही आहे. इकडचे तिकडं करू शकता, सगळे अँथ्रोपॉलॉजिस्टच आहेत, काही वेगळे नाही आहेत. आणि जर हे तुम्ही जर केलं तर हे अजून इम्पॅक्टफुल पडतं, कारण की त्यांना वाटतं की हा होलिस्टिक व्ह्यू करतोय. आता बुक्सकडे येऊया. अँथ्रोपॉलॉजिकल जर थेरीज पाहायला गेलं तर मक्खन जहाचं आहे एक, आणि इवन दुसरं पण आहे उपाध्याय आणि पांडे यांचं आहे. आणि ह्यांनी खूप, जर एक्झाम ओरिएंटेड पाहायला गेलं तर हे थोडंसं चांगलं आहे, पण हे पण खूप मोठं पुस्तक आहे, 400-500 पानांचं आहे. तर तुमच्यावर आहे ते. इवन अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाईडमध्ये पण आहे, इग्नूचे आणि ज्ञानकोशमध्ये पण आहे, आणि टॉपरचे नोट्स पण आहेत. तर हे सगळं जर कंपाईल जर केलं तरी मोर दॅन सफिशियंट होऊन जाईल. आता तुमच्याकडे किती वेळ आहे, आता तुम्ही विचार करा, एवढे सगळे रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे, तुम्ही किती करणार, काय काय करणार. अजून व्हॅल्यू ॲडिशन यायचं आहे, आलं आत्ता. एवढं सगळं करून व्हॅल्यू ॲडिशन काय तर ज्ञानकोश, आणि हे सगळे अक्रॉस ऑल युनिट्स, फक्त पेपरवरच नाही म्हणते मी, सगळ्याकडं. सगळ्यात कॉमन जे आहेत EPG पाठशाला, ज्ञानकोश, टॉपरच्या नोट्स, जसं की लक्ष्मीकांत, नारायण, अमित, लक्ष्मीकांत नाही आहे, लक्ष्मी N आहे. तर यांचं सगळ्यात हायेस्ट स्कोर आहे 362 मार्क्सचा. मला वाटतं UPSCमध्ये पूर्ण अँथ्रोमध्ये एवढ्या ह्याच्यावरती तर मार्क्स नाही आहेत. गेस 2019 17 का 18मध्ये आहेत या सगळ्यात हायेस्ट मार्क्स आहेत 362. यांचे पण आन्सर कॉपीज पहा तुम्ही. त्यानंतर प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन्स आहेत ते पण पाहत जा, कारण की जर तुम्ही त्या ट्रेंडचं म्हणजे एकदा कळून जातं की बाबा डेप्थ कुठपर्यंत जातात हे, आणि कसं लिहायचं ते पण कळून जाईल तुम्हाला. टॉपिक वाईज त्यांनी सेगमेंटेशन केलं का PYQचं. आता मी माझे जे आता ह्याच्यावर पण मी येईलच
की टॉपिक वाईज सेगमेंटेशन कसं करायचं आहे. आता येऊया आपण पेपर 2कडे. पेपर 1 क्लिअर झाला ना. पेपर 1 एकदम सिम्पल आहे, म्हणजे सिम्पल इन द सेन्स कन्सेप्च्युअली खूप स्ट्रॉंग लागल. त्यानंतर पेपर 2मध्ये पण मी सेगमेंट वाईज डिवाइड केलेत. जसं की आता इंडियन सोसायटी अँड ट्रायबल लाईफ आहे, तर त्यामध्ये कन्सेप्च्युअल फाउंडेशनसाठी तुम्हाला फोकस जर पाहायला गेलं तर डेमोग्राफिक, कल्चरल, लिंग्विस्टिक, रेशियल, कास्ट, कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स किंवा डायव्हर्सिटी असेल, युनिटी इन डायव्हर्सिटी, ते पण. त्यासाठी कोर रिसोर्सेस कुठले कुठले आहेत तर इंडियन अँथ्रोपॉलॉजी आहे नदीम हसनैन सरांचं, त्यातच ट्रायबल इंडिया पण त्यांचंच आहे. इंडियन सोसायटी राम महाोजाचं, सोशल चेंज इन मॉडर्न इंडिया हे M.N. श्रीनिवास यांचं आहे. हे की कन्सेप्ट जसे की संस्कृतायझेशन, वेस्टर्नायझेशन असे ज्या की कन्सेप्ट्स आहेत ते चांगल्या पद्धतीने यांनी एक्सप्लेन केलेत, म्हणजे यांचंच कन्सेप्ट आहे ते. M.N. श्रीनिवास यांचंच कन्सेप्ट आहे हे दोन्ही पण. तर हे कोर कन्सेप्टसाठी तर हे खूप छान आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय ना ते सिलेबस समोर ठेवूनच करा, कारण की बहते बहते जाओगे तो पूर्ण मग समंदर पण कमी पडेल. खूप आहे यामध्ये, म्हणजे एवढे रिसोर्सेस करायलाच तुम्हाला 4 महिने लागतील. आणि आतनं प्रश्न किती 3 ते 4च प्रश्न विचारणार. आता त्यासाठी किती एफर्ट्स घ्यायचे ते तुमच्यावर आहे. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये येऊया सेगमेंटमध्ये. ट्रॅव्हलचे जे इश्यूज असतात, पॉलिसीज असतात आणि ॲडमिनिस्ट्रेशन, त्यासाठी कुठले कुठले. सगळ्यात बेस्ट तर आहे ट्रायबल इंडिया, नदीम हसनैन सरांचंच आहे. किंवा त्यातमध्ये ट्रायबल मुवमेंट्स अपलिफ्टमेंट कसं केलं त्यांनी, कुठले कुठले प्रोग्राम्स राबवलेत. आणि त्याहून आता बघा यामध्ये कसं डायनेमिझम येतं. आता तुम्हाला एक काका म्हणतात, त्याला झाझा म्हणतात, कसंही असेल, काका कमिटी रिपोर्ट आहे 2014ची. त्यामध्ये खूप छान त्यांनी ट्रायबलचं सगळं सांगितलं त्यांनी, की ट्रायबलचे इश्यूज काय आहेत, डेव्हलपमेंट कसं करायचं आहे, काय काय रिझोल्युशन करायला पाहिजे, सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं आहे. प्लस तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स एक ॲन्युअल रिपोर्ट तयार करतात, दरवर्षी येतं हे. ठीक आहे, ॲन्युअल रिपोर्ट आहे, नावातच आहे. आता जे मागच्या वर्षी असेल ते या वर्षी तेच असणार का, काही ना काहीतरी चेंजेस असणार. तर त्यासाठी तुम्हाला समरी टाईपमध्ये तुम्हाला हे पण करायचं आहे. करंटच्या ज्या स्कीम्स असतील, डाटा असेल, इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, स्टेटस कसं सारायचं, हे सगळं यामध्ये येऊन जाईल. त्यानंतर नॅशनल कमिशन ऑन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स यांचा पण रिपोर्ट येतो, ते पण पाहू शकता. सेन्ससचा पण डाटा आहे 2011चा, आणि जर करंट पाहिजे असेल तर NFHS 5चा पण डाटा आहे. हे बघा, जोपर्यंत तुम्ही करंटचा तडका देत नाही ना तोपर्यंत त्या भाजीला मजा नाही येणार आहे. जर एक्झामिनरला कसं वाटतं की तुम्ही जर तेच पुराणावाला सगळं, म्हणजे जे टॉपरचे नोट्स आहेत तेच लिहिले तर ठीक आहे, पण जर तुम्ही त्यात आता समजा ट्रायबलचा काही पण प्रश्न विचारला, त्यावर तुम्ही करंटचं जर एक्झाम्पल देऊन किंवा करंटचं काहीतरी त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न विचारले त्याच्याशी रिलेटेड जर करंटचं दिलं तर तुम्हाला +0.5 तरी देतीलच ते, म्हणजे त्यांना माहिती आहे की तुम्ही अवेअर आहात या बाबतीत. नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊया आता. ठीक आहे, ट्रायबलचं डेव्हलपमेंट कसं, चेंज अँड कंटिन्युटी, काही चेंजेस झालेत का, काही कंटिन्युटी करायची गरज आहे का, जे कंटिन्युटी आहे त्यामध्ये काय काय आहे. तर त्यासाठी पण ट्रायबल इंडियाचे मॉडर्नायझेशन, वेस्टर्नायझेशन तेच कन्सेप्ट आहेत M.N. श्रीनिवास यांचे. ॲन्युअल स्टेटस रिपोर्ट्स तेच, NFHS सेन्सेस तेच, बऱ्यापैकी जे स्टार्टिंगला सांगितले तेच आहेत, वाटतं तेच आहेत बऱ्यापैकी. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड, हां, ह्यामध्ये पण आता जे कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स येतात त्यामध्ये थोडेसे ॲक्ट्स पण खूप गरजेचे आहेत. ठीक आहे, अप्लाइड कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स लीगल ॲस्पेक्ट्समध्ये, तर त्यामध्ये बघा ट्रायबल इंडिया तर आहेत, पेसा, फॉरेस्ट राईट्स ॲक्ट. आता फॉरेस्ट राईट्स ॲक्ट तर पूर्ण 1800 जे सगळे ॲक्ट्स आहेत ते पासून ते आत्तापर्यंतचे फॉरेस्ट राईट्स ॲक्ट आत्ता जे झाले ते पूर्ण ट्रेंड ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सगळे फॉरेस्ट ॲक्ट्स, ट्रायबल इंडिया, मिनिस्ट्री रिपोर्ट्स, PIB स्कीम्स, ते तर आहेच. डायनॅमिझम यामध्ये पेपरमध्ये आहे, आणि सगळ्यात निग्लेक्टेड पोर्शन असतो हा. 5th शेड्यूल, 6th शेड्यूल, लीगल मेजर जे पण असतील. आणि व्हॅल्यू ॲडिशन पण आहे, काका रिपोर्ट, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, NCST, सेन्सस, EPG पाठशाला, M.N. श्रीनिवास, टॉपरचे नोट्स, बऱ्यापैकी सगळेच आहेत. आता एवढं सगळं करणार का तुम्ही? करायचं म्हटलं तर हे एवढे सोर्सेस तुम्हाला वाटते 3-4 महिन्याचे सोर्सेस असतात, हे ह्याला PhD होईल यामध्ये जर हे करत बसला तर एवढं करायची गरज आहे का? मला नाही वाटत. आता तुम्हाला तेच काम मी सगळ्यात सोपं करून दिलं तर, खूप सोपं करून दिलं तर हे सगळे जे सोर्सेस आहेत ते कंपाईल करून मी माझे नोट्स बनवलेत. हे जे नोट्स असणार ते टू द पॉईंट आहेत, कुठलाही सिलेबसचा पॉईंट मी सोडलेला नाही आहे. यामध्ये सगळे 99.99% मी, म्हणजे 100%च बोला, 99.9 काय 100% मी सगळं कव्हर केलं यामध्ये.
टू द पॉईंट आहे. कुठंही तुम्हाला असं वाटणार नाही की हे का टाकलंय. आता बघणारच आहोत की नोट्स कशा फॉर्मॅटमध्ये. पूर्ण सिलेबस मी कव्हर केला यामध्ये, प्लस स्टँडर्ड सोर्सेस जे स्टँडर्ड पाहिजे. असं पहिले मला वाटत होतं की आपण बेसिकच बनवावं, जे आपलं सिलेबसमधले जे पॉईंट्स आहेत त्याच्यावर जरी नोट्स बनवले तरी पुरेसं राहतं. पण नंतर वाटलं की जर याच पोरांना जर UPSC द्यायची असेल तर मग ते स्टँडर्ड त्याला मॅच करायला पाहिजे ना. तर त्या स्टँडर्डच्या हिशोबानंच मी हे जे नोट्स आहेत त्या स्टँडर्डच्या हिशोबानं बनवले. थोडं स्टार्टिंगला डिफिकल्ट जाईल पण मॅनेजेबल आहे. आणि सगळ्यात मेजर ॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये पण भेटेल. हे इंग्लिश तर आहेतच पण मराठीमध्ये पण भेटून जाईल. ठीक आहे. आणि हे जे आहेत आता हे बघू शकता तुम्ही, हे माझीच नोट्स आहेत. स्टार्टिंगचं पेज जरा त्याच्यावर काम चाललंय. आता हे बघा, पहिला जे टॉपिक आहे 2.1 संस्कृती स्वरूप. आणि हे जे सगळे कीवर्ड्स आहेत, आता पहिले जनरली नागर म्हणजे ते हे आपलं सिव्हिलायझेशनवर आपण सभ्यता म्हणायचो आहे ना, सिव्हिलायझेशनल सभ्यता, ते पण चालतंय म्हणा नागर ते. आता जे MPSCच्या जे सिलेबसमधले जे कीवर्ड्स आहेत तेच मी यामध्ये टाकलेत. पहिले मी म्हणजे जे जनरलिस्टिक वर्ड्स असतात ते टाकत होतो, पण ते पण सगळं चेंज करून मी आता जे पण सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत किंवा जशी लँग्वेज आहे त्याच्या हिशोबानंच मी सगळं बनवलेत. आता स्वसंस्कृती केंद्र म्हणजे काय, एथनोसेंट्रिझम. पहिले काय आपण काय म्हणायचो, वेगळंच होतं काहीतरी. ते व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू शकता तुम्ही. तर हे सगळं आता बघा, नोट्स पण पहिले स्टार्टिंगला मी काय केले, पहिले तुम्हाला चॅप्टरचा कुठला सिलेबसचा पॉईंट आहे ते सांगितलं. त्यानंतर UPSCमध्ये या पॉईंटवरती किती प्रश्न विचारलेत हे सगळं तुमच्या समोर असणार. आणि टॉपिक वाईज आता नेचर ऑफ कल्चर याची कन्सेप्ट कशी झाली, प्रत्येक जे आहेत अँथ्रोपॉलॉजिस्ट त्यांचं इयर, बुक आणि ते काय म्हणतात त्या व्याख्या, मग कशावर भर दिला आहे, सगळ्यांचंच, एकाचंच नाही म्हणत मी, सगळ्यांचंच बोलतोय मी. मग ते कन्सेप्ट कशी डेव्हलप झाली, मग त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वैशिष्ट्ये किती असायला पाहिजे. बघा, हे जेवढं होईल तेवढं मी पुरवायचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्हाला जर 10 पॉईंट मी सांगितलेत यामध्ये, तर किमान तुम्हाला 5 तरी आठवतीलच. मी तर मला 10चे 10 आठवायला पाहिजे, कारण की खूप एवढं पण अवघड नाही आहे. पण असो, तर हे मराठीमध्ये अशा आकृत्या पण करायचे तुम्हाला. ठीक आहे, हे प्लस पॉईंट असतात. फ्लो चार्ट्स वगैरे जर असं जर तुम्ही आता बघा, एक्झामिनर पहिले तर वैतागलेला असतो. का वैतागलेला असतो, तर मेन रिझन असतं त्या दिवसाला 100 कॉपी चेक करायच्यात. तुम्हाला अंदाज असेल की दिवसाला 100 कॉप्या, तेच म्हणजे असं पण नाही की व्हरायटी यामध्ये, पिक्चर नाही आहे हे, आता काय होईल आता काय होईल तेच प्रश्न आहे. म्हणजे समजा एथनोसेंट्रिझम असेल तर हाच प्रश्न 100 पोरांनी कसं लिहिलंय ते बघणार ते. त्यामध्ये तुम्ही जर असं आकृती काढली, हे तर बेसिकच आहे, ह्याच्यात पण खूप व्हेरिएशन्स आहेत, पण एक बेसिक समजा हे अशी आकृती काढली, त्याला सगळं वाचायची गरज पडेल का मेजरली तरी. यावरनं अंदाजा लावाल की तुम्ही यामध्ये काय काय लिहिलंय. तर त्याचं काम तुम्ही सोपं केलं की तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार. +1 तरी भेटूनच जाईल मग यामध्ये, कारण की तुम्ही काम खूप सोपं करताय. आणि ते हायलाईट कसं करायचं, बॉक्सेस कसे ठेवायचे, ते सगळं आपण आन्सर रायटिंगच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. तर हे सगळे नोट्स आहेत. आणि अजून एक गोष्ट, काही जे UPSC जे प्रश्न आहेत ना, सिलेबसला पकडून तर त्यांनी विचारून झाले बऱ्यापैकी. आत्ताचा ट्रेंड सांगतोय मी, सिलेबस सगळा विचारून झाले बऱ्यापैकी, प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटवर त्यांनी विचारून झाले. आता ते काय करतात, तोच सिलेबसचा पॉईंट थोडंसं ॲडव्हान्सला जातात. ते कसं कनेक्ट करायचं, काय करायचं, त्याचे पण मी उत्तरं दिलेत. ठीक आहे, प्रश्न जे विचारले आहेत त्याच्यावर त्याचं उत्तर कसं असायला पाहिजे, इंट्रो कसा असायला पाहिजे, त्यामध्ये मेन काय असायला पाहिजे, त्यानंतर त्याची नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत का नाही, ते पण आहे का नाही, ते सगळं यामध्ये कव्हर केलं मी. ठीक आहे, हे 15 मार्काला प्रश्न विचारलेला. आता तर 15 मार्क विचारत नाही, 15 काय आणि 20 काय, त्यालाच 15चं 20 जरी केलं तरी तेवढंच पडतंय. ठीक आहे, सगळं आहे यामध्ये. इंग्लिशमध्ये पण तेच सांगायचं तुम्हाला, तेच इंग्लिशमध्ये बघा. कन्सेप्ट, एथनोसेंट्रिझम, कल्चरलिझम, परत तेच टॉपिक, PYQs दिलेत. कन्सेप्ट ऑफ कल्चर, मॅलिनॉस्की, हर्स्कोविट्स, आपण लेक्चरमध्ये पाहिलं आहे तसं बघितलं गेलं तर. आणि अजून मी जास्त थिंकर्स बोलतो, आपले अँथ्रोपॉलॉजिस्ट पण टाकलेत. जे आपले क्लास नोट्स असतील ते मोर दॅन सफिशियंट असणार आहेत तुमच्यासाठी. जे पण क्लासमध्ये मी शिकवणार आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे. हे ॲड ऑन आहेत, तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही, कुठलाही पुस्तक वाचायची गरज नाही, एवढी माझी गॅरंटी आहे. आणि त्या पुस्तकातूनच मी हे सगळे नोट्स बनवलेत.
जर तुम्हाला डबल एफर्ट्स घ्यायचे तर तुम्ही ते ट्राय करू शकता. आणि तुम्हाला एका पॉईंटसाठी जर तुम्ही पुस्तक वाचत असाल काय अर्थच नाही. कॉस्ट बेनिफिट रेशो तुम्हाला पाहायला लागेल. हे बघा सगळे नोट्स आहेत तेच. टाइप्स ऑफ कल्चर इथं पण बघा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं का करायचं. सगळ्यात पहिले तर एक्सपर्ट लेड आहेत. माझा एक्सपिरियन्स तगडा आहे यामध्ये. तर तुम्ही डोळे झाकून जरी विश्वास ठेवला तरी तुम्हाला 300+ तरी मी नेऊनच घेणार. ठीक आहे. जर तुमचं पोटेन्शियल असेल 300+ तर तुम्हाला नेणार मी तिथपर्यंत. नसेल तर 250मध्ये खुश राहा. बेसिक मला वाटते माझ्या नोट्समधूनच 250च्या वरतीच तुम्हाला पडतील. बाकी तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन किती चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यावर डिपेंड असेल. एक्सपर्ट गायडन्स असणार सगळ्यात. बघा या फील्डमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट राहतं गायडन्स, की नेमकं मला स्टार्ट कुठून करायचं आहे. जर मी स्टार्ट केलं आहे तर त्याला स्पेस कसं पकडायचं आहे. आता समजा प्रिलिम झाली आहे तर प्रिलिम नंतर किती फास्ट पेसनं तुम्हाला करायला लागेल ते सगळं मी सांगणार यामध्ये. आणि जर तुम्हाला पुढच्या वर्षी पण द्यायची असेल ते पण फाउंडेशन बॅच चालू करणार आहे आता पण. ठीक आहे. ते पण डेट्स आता लवकरच कळवण्यात येतील. सगळ्यात पहिले एक्सपर्ट गायडन्स, मग तुम्हाला स्ट्रक्चर्ड नोट्स जसं मी सांगितलं आता अपडेटेड आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स असतील तुमच्याकडं दोन्ही पेपरचे. आणि आता जे पण फाउंडेशन सुरू होईल, आता समजा मी 2.1 शिकवलं तर त्याच दिवशी तुम्हाला त्याचे नोट्स भेटतील. तुम्ही काय करायचं, जे क्लास नोट्स आहेत ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, प्लस जे माझे नोट्स आहेत त्याला कंबाईन करून तुम्ही स्वतःचे नोट्स बनवायचे आहेत. म्हणजे काय होईल, सगळ्यांचं सेम आन्सर नाही राहणार, प्रत्येकाचं वेगळं पॉईंट असणार आहे आणि तेच चांगली गोष्ट राहणार. ठीक आहे. तर बाकी खूप मार्केटमध्ये तर सगळं कॉपी पेस्ट करायलाच बसलेत. इवन तुम्हाला डायग्रॅम्स जसं की आता फ्लो चार्ट्स PYQ ओरिएंटेड सगळं कव्हरेज असेल आणि करंट एक्झाम्पल आणि केस स्टडीज हे पण तुम्हाला यामध्येच प्रोव्हाइड करतील. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का, पर्सनलाइज गायडन्स. जर तुम्हाला प्रत्येक मुलाला काही ना काहीतरी वेगळं डाऊट्स असतात किंवा काही ना काहीतरी वेगळ्या अडथळ्यामध्ये तो अडकलेला असतो, तर त्याला 1-on-1 मेंटरशिप आम्ही करणार आहोत. ठीक आहे. आन्सर इव्हॅल्युएशन 1-on-1 पण जमलं तर 1-on-1 पण करू, की स्ट्रॅटेजी करेक्शन्स काय काय असायला पाहिजे आणि पर्सनलाइज फीडबॅक पण देऊ. आणि मेन फोकस असेल आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स कसे काढता येईल. आपल्याला तज्ज्ञ न्याय व्हायचं आहे. यामध्ये फक्त आपल्याला मार्क्स कसे चांगले भेटतील आणि त्या मार्क्ससाठी आपल्याला काय काय करावं लागेल हेच फोकस असणार. आपला पूर्ण फोकस यावरतीच असेल. आणि आणि प्रॅक्टिससाठी आपण विकली टेस्ट पण करणार आहोत. त्याचे मॉडेल आन्सर्स पण प्रोव्हाइड केले जातील. इव्हॅल्युएशन होऊन जाईल UPSC लाईनच्या वरतीच. आणि एम्फसिस असेल पूर्ण स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, कुठले कुठले कीवर्ड्स यायला पाहिजे तुमच्या आन्सर्समध्ये आणि तुम्ही काय इनोव्हेशन करू शकता ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि या एक्झामची हीच खास बात आहे की तुम्हाला इनोव्हेशन करता येतो यामध्ये. ते कसं करायचं ते आपण पाहणारच आहोत. प्लस जे थिअरीज वगैरे आहेत ते पण खूप सिम्पल पद्धतीने मी शिकवणार आहे. ते पण तुम्ही पाहणारच आहोत. आता तुम्ही जर डेमो लेक्चर पाहिलं नसेल तर ते पण पाहू शकता. त्याच्यावरनं कळून जाईल की तुम्हाला किती सिम्पल पद्धतीने म्हणजे शिकवलं जातं आहे. आणि जे पेपर 2 आहे सगळ्यात निग्लेक्टेड पोर्शन तो पण डिटेलमध्ये करण्यात येईल. स्पेशल मॉड्यूल्स ठेवले जातील जसं की ट्रायबल इश्यूजचं कसं पूर्ण डिटेलमध्ये. मग करंटचा जो पण डाटा असेल, जसं मी सांगितलं तुम्हाला डाटा खूप इम्पॉर्टंट आहे. डाटाच्या रेफरन्सवरती तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या तथ्यावर ते आर्ग्युमेंट करताय. विदाऊट डाटा तुम्ही काहीच नाही करू शकत ना. आता तुम्ही म्हणाल की ट्रायबल इश्यूज खूप चाललेत, खूप वाईट अवस्था आहे. तुम्ही जर सांगितलं की 9.6% जे आहेत ते ट्राईब्स आहेत, त्यांचं पॉप्युलेशन एवढं कमी आहे अकॉर्डिंग टू सेन्सस 2011, का नाही मार्क भेटणार. स्टार्टिंगच जर अशी केली की तुम्ही आता जर ट्रायबल इश्यूज सांगितलं तर हे जर तुम्ही पॉईंट मांडला किंवा वेगळं काही पण डाटा असू शकतो इथून आणि हे रेफर करा. आणि फक्त इथंच रेफर नाही करायचं आहे, तुम्ही हे पेपर 1मध्ये पण रेफर करू शकता. ते सांगायचं यामध्ये. त्यामुळे या डायनॅमिक सेक्शन्समध्ये तुम्ही सगळ्यात जास्त स्कोर करू शकता. आता तुमचे जे सक्सेस असेल ते आमचं मिशन असणार आहे. म्हणून तुम्ही नीती IAS आणि अँथ्रोपॉलॉजी स्पेशली तुमचा हायेस्ट स्कोरिंग सब्जेक्ट असेल ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. तुम्ही नीती IASमध्ये जॉईन करू शकता. बऱ्यापैकी तुम्ही जर इथं खाली दिलेल्या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही पण माहिती असेल तर ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. अजून झालेलं नाही लेक्चर, डोंट वरी. परत तेच झालं का. डेमो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही 2.1 कल्चरवरती यूट्यूबवर अवेलेबल आहे. त्याचे नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता.
ठीक है ना। लास्ट कोट, रख हौसला मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीवन का मज़ा भी आएगा। ठीक है, चलिए फिर मिलते हैं इसी कोटेशन पर। जय महाराष्ट्र, जय हिंद।